नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकरिता एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी एकाच वर्षी 2 कोर्सला ॲडमिशन घेतले आहे, विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 25-26 मध्ये एकाच वेळी 2 डिग्रींना ॲडमिशन घेण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. आणि 2 डिग्री ॲडमिशन घेत असताना जर त्यांचे एक्झाम एकाच दिवशी दोन्ही पेपर आले असतील, तर अशा विद्यार्थ्यांसाठी जे काही ओव्हरलॅप झालेले पेपर आहेत, तर त्याचे पेपर कधी होणार याबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे. हे महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे. एक महत्त्वाचं कन्सेप्ट फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे विद्यापीठाला, आणि त्यानुसार तुमच्या परीक्षा आयोजित केले जाणार आहेत. पण त्यासाठी एक महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, हे जे परिपत्रक आहे विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल आहे. हे परिपत्रक तुम्ही वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. 13 जुलै 2026 रोजीचं हे परिपत्रक आहे. वाचून घेऊयात स्पष्टपणे काय सांगितलं बघा. मे-जून 2026 परीक्षा सत्रातील पेपर ओव्हरलॅप झालेल्या विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त परीक्षेसंदर्भात माहिती भरण्याबाबत सूचनापत्र. ठीक आहे, तर बघा, आपण व्यवस्थित हे पत्र समजून घेऊ, सर्व माहिती वाचून घेऊयात आणि त्यानंतर मी तुम्हाला हे सांगेन. तर बघा, विद्यापीठाच्या मे-जून 2026 परीक्षा 21 मे ते 15 जून या कालावधीत यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. ठीक आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार शैक्षणिक वर्ष 25-26 मध्ये एकाच वेळी एकापेक्षा अधिक शिक्षणक्रमांना प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांच्या 2 अभ्यासक्रमांच्या परीक्षा एकाच दिवशी व एकाच वेळेत आल्यामुळे संबंधित विद्यार्थी एका अभ्यासक्रमाच्या परीक्षेस अनुपस्थित राहिले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी बघा तर व्यवस्थित, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 25-26 मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता विशेष बाब म्हणून मे-जून 2026 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा सत्रासाठीच वरील संदर्भीय पत्रानुसार विद्यापीठामार्फत अतिरिक्त परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला ही परीक्षा आता देता येणार आहे. जे परीक्षा तुम्ही 2 कोर्सला ॲडमिशन घेतला असेल, तर आता मे-जूनला एकाच अभ्यासक्रमाचं तुम्ही परीक्षा दिला असाल, तर दुसरी जी परीक्षा आहे ती परीक्षा तुम्हाला पुढे होणार आहे. त्या संदर्भात ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे. तर बघा, ह्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये एकाच वेळी 2 शिक्षणक्रमांना प्रवेश घेतलेल्या आणि मे-जून 2026 परीक्षा सत्रामध्ये 2 अभ्यासक्रमांच्या परीक्षा एकाच दिवशी व एकाच वेळेस आल्यामुळे एका अभ्यासक्रमाच्या परीक्षेत अनुपस्थित राहिले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या विनंती अर्जाच्या लिंकवर, म्हणजे हा लिंक आहे, ठीक आहे, हे तुम्हाला लिंकला क्लिक करून सर्व माहिती भरायचं आहे. लिंकवर नोंदणी करावी. सदर नोंदणी 22/7, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, तारीख किती आहे, 22/7 पर्यंत अनिवार्य आहे. विहित मुदतीनंतर कोणतीही नोंदणी अर्ज स्वीकारली जाणार नाही, तसेच मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे मुदतीनंतर संबंधित विद्यार्थ्यांना अतिरिक्त परीक्षेस बसता येणार नाही याची नोंद घ्यावी. तर हे एक महत्त्वाचं अपडेट आहे. या ठिकाणी ही लिंक आहे, हे लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही तिथूनही जाऊन डायरेक्ट त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते फॉर्म भरू शकता. परीक्षा देण्याकरिता तुम्हाला फॉर्म भरणे अतिशय महत्त्वाचं आहे. आणखी काय सूचना बघा महत्त्वाच्या, विद्यार्थ्यांसाठीच्या महत्त्वाच्या सूचना. विद्यार्थी ज्या अभ्यास केंद्रावर प्रवेशित आहे ते अभ्यास केंद्र ज्या विभागीय केंद्राशी संलग्न आहे त्या विभागीय केंद्राने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देणे अनिवार्य राहील. बघा, ज्या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर येईल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला परीक्षा देणे बंधनकारक आहे, असं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे. पुढं, अतिरिक्त परीक्षाकरिता मे-जून 2026 मधील प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट आणि सीट नंबर, तोच सीट नंबर आणि तोच हॉल तिकीटचा आपण या ठिकाणी वापर करायचा आहे. नवीन प्रवेशपत्र मिळणार नाही. पुढे, जे विद्यार्थी विहित मुदतीत कन्सेंट फॉर्म भरतील त्याच विद्यार्थ्यांची परीक्षा आयोजित केली जाईल. बघा,
सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी 2 डिग्रीला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळेस आल्यामुळं देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी हा कन्सेंट फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला तुमचं परीक्षा देण्यासाठी तुम्हाला ग्राह्य धरले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर कोणतीही तक्रार चालणार नाही, असं विद्यापीठानं स्पष्ट आपल्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे. या अतिरिक्त परीक्षेचे वेळापत्रक यथावकाश विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रसिद्ध वेळापत्रकाबाबत कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. ठीक आहे. वेळापत्रक असून येणार आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरसाल त्यानंतर विद्यार्थी संख्येवर तुम्हाला तो वेळापत्रक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. कोणतीही अडचण असल्यास संपर्क दिला आपल्याला. ठीक आहे. हा नंबर आहे आणि मेल आहे, तुम्ही ह्या ठिकाणी संपर्क साधू शकता. तरी संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी सूचनाचे काळजीपूर्वक पालन करून 22 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी. ठीक आहे. कन्सेंट फॉर्म हा सर्वांनी भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 2 डिग्रीला प्रवेश घेतलेला आहे आणि परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळेला आल्यामुळं देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी हा कन्सेंट फॉर्म भरायचा आहे आणि त्याच विद्यार्थ्यांचं परीक्षा हे विद्यापीठ आयोजित करणार आहे. तर हे महत्त्वाचं अपडेट विद्यार्थ्यांकरिता या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 2 डिग्रीला प्रवेश घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी हे कन्सेंट फॉर्म भरायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या मुक्त विद्यापीठाचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.